नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रकाश पाटील, दिवा विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष. गेल्या काही दिवसामध्ये मी फेब्रुवारी 4 तारखेला एक साबे गावातील मुख्य नैसर्गिक नाला खोलण्याबाबत एक ठाणे महापालिकेला अर्ज दिला होता. तिथे राधेकृष्ण सोसायटी या ठिकाणी पूर्वी 20 फुटाचा जो नाला होता, तो नाला तिथल्या काही भूमाफिया आणि काही अनधिकृत बिल्डर आहेत या लोकांनी चाळींचे बांधकाम करण्यासाठी तो नाला पूर्णपणे बुजवण्यात आला. तो नाला बुजवण्यात आल्यानंतर मी पालिकेकडे पाठपुरावा केला, कंप्लेंट केल्या, तरी पालिकेने कोणत्याही प्रकारचा तिथे ऍक्शन न घेता उलट त्या बिल्डरांना सपोर्ट करून तो नाला बुजवण्यात आणि चाळी बांधण्यासाठी पालिकेने मदत केली. आणि आता पहिल्या पावसातच त्या चाळीमध्ये पूर्णपणे एक गुडघ्या एवढं पाणी झालं. तो पाणी झाल्यानंतर पालिकेला आता पाणी पर्यायी काढण्यासाठी मार्ग नाही, म्हणून हे आपले साबेगावतील सचिन नाईक हे गरीब शेतकरी आहेत, यांच्या जागेमधून जबरदस्ती पालिकेने सर मारण्यात आली. हा जे माझ्याकडे आल्यानंतर सांगितलं यांनी मला की माझ्या जागेमध्ये ठाणे महापालिकेने जबरदस्ती सर मारली, मी काय करू? आता मला आत्मदानाशिवाय पर्याय नाही, कारण माझ्याकडे खूप अन्याय झालेला आहे माझ्यावरती. तर त्यांना मी आज इथे आलो, साहेबांशी बोलणं केलं. साहेबांना सांगितलं की ह्याच्या जागेतला जो नाला आहे, नाला नाही, जो तुम्ही बनवलेला नाला आहे तो आम्ही पूर्णपणे बुजवतो, आणि जे नॅचरल नाले आहेत, जे तुम्ही अनधिकृत बांधकामाला परमिशन देऊन जे बनवले, चाळी बनवले आणि जे नॅचरल जे नाले बुजवले ते पूर्ववत खुल्ले करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक आंदोलन घेण्यात येईल. नमस्कार, मी सचिन नाईक. माझ्या जागेमधून काल परवा कोणी नाला काढायचा प्रयत्न केला. या माझ्या संदर्भात आल्यानंतर मी मनसे प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधून तिथे महाप्रभू साहेबांना भेटण्यात आलेलो आहे. त्यांनी सांगितलं की ते नाले आम्ही नैसर्गिक टेम्पररी पावसापुरती काढत आहे, कायमस्वरूपी नाही आहे. त्यावेळी नैसर्गिक जे नाले आहेत पूर्वीचे ते त्यावेळी चालू करावे आणि माझी जागा जशी होती भरणी करून मला परत देण्यात यावे, एवढंच मी शासनाला विनंती करतो. जर असं काय केलं नाही तर मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करेन, आणि याचा जिम्मेदार हा शासन प्रभाग समितीतले अधिकारी हे असतील. आणि मला प्रकाश साहेबांनी यांनी आश्वासन दिलं आणि साहेब असं काय करणार नाही, तुझ्यावर अन्याय होऊन देणार नाही, तुझं काय असेल ते नुकसान होऊन देणार नाही, एवढं.